वहिनी कशा आहात वहिनी? मी बरी आहे, तू कशी आहेस? मस्त. तुम्हाला तिलोत्तमा मॅडमने कुलदेवतेच्या दर्शनाला पाठवलं होतं ना, पण त्यांनी आम्हाला कोणाला काहीच सांगितलं नाही. आम्ही किती विचारत होतो तुमच्याबद्दल, पण त्या फक्त इतकंच म्हणत होत्या की ती सुखरूप आहे आणि 2 दिवसांनी येणार आहे. कसं झालं? वहिनी वहिनी काय झालं? सावली, तुला काहीतरी सांगायचंय, कोणाला सांगणार नाहीस ना? माझ्यावर विश्वास आहे की नाही? नाही सांगणार कोणाला. बोला. गेले 2 दिवस झाले यांचा मला सतत कॉल येतोय. काय? पण मी नाही उचलला. हो, पण मग या टेन्शन घेण्यासारखं काय आहे? आज शेवटी न राहून उचलला मी त्यांचा कॉल. काय म्हणत होते ते? सावली, अगं ते अक्षरशः रडत होते, माफी मागत होते, चूक झाली म्हणत होते. मी तुझी माफी मागण्याच्या पण लायकीचा नाहीये, मी शेण खाल्लं, मी एकटा पडलोय, तुझ्याशिवाय कोण आहे माझं दुसरं, असं खूप काही बोलत होते. मग तुम्ही काय म्हणालात? मी एकाही शब्दाने त्यांना काही बोलले नाही, फक्त त्यांचं ऐकून घेत होते. शेवटी मी काहीच बोलत नाही म्हटल्यावर मला पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि फोन कट केला त्यांनी. वहिनी, तुम्हाला काय वाटतं, त्यांना खरंच पश्चाताप झाला असेल का? पश्चाताप झाला असेल का नाही माहिती नाही, पण जरी झाला असेल तरी एवढं सगळं झालंय ते मी कसं काय विसरू सावली? आज किती दिवसांनी तुम्ही त्यांच्या बाजूने बोलताय असं वाटतंय मला. नाही, अजिबात नाही. मी त्या माणसाला कधीच स्वीकारू शकत नाही. म्हणजे खरं सांगायचं तर जे काय झालं ते पहिल्यांदाच नाही झालंय. याआधी पण फक्त हे प्रकरण उघडकीस आलं एवढंच. एक बायको म्हणून मी प्रत्येक वेळी त्यांच्या चुकांवर पांघरूण घालत आले, पण आता नाही. माणसाने कधीतरी नाही म्हणायला शिकायला हवं ना. आणि मला माहिती आहे माझ्या या निर्णयात आई माझ्या सोबत आहेत, म्हणून मला कसलीच काळजी करायची गरज नाहीये. हो ना? मी बरोबर बोलते ना? हो वहिनी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. सावली, अगं तुझा पहिला पाडवा आहे हा. मी माझंच काय रडगाणं खात बसले. जा, सारंग वाट बघत असेल तुझी. तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. नको माझी काळजी करू. जा. घेते मी.